नमस्कार सगळ्यांना, मी मयुरी आणि आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल मी व्हिडिओ आले पण ब्लॉग टाकला नाही, कारण की एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी माझ्या नंदेकडे चालले, हळदी कुंकू आहे तर हळदी कुंकूला चालले, हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं. तर काल दुपारी लाईव्ह नाही झाली, संध्याकाळी पण लाईव्ह नाही झाली, मी आत्ता लाईव्ह घेतली. एवढी लोक एवढ्या फेक आयडिया काढतात ना, म्हणजे कोणतरी एक दोघेच असतील, एवढ्या फेक आयडिया लेडीजच्या नावाने एवढ्या फेक आयडिया काढतात. बापरे बापरे, लेडीजच्या नावाने, त्यांच्या म्हणजे स्वतःच्या नावाने एवढे घाण शब्द वापरतात ना, तुम्हाला सांगू. आणि मी आहे एक कट्टर शिवकन्या, कट्टर भीमकन्या, बरं का. मला ते तसल्या गोष्टी सहन होत नाही आहेत. आणि मी सहन होत नाही म्हणजे मी तिथल्या इथं बोलते. पहिली गोष्ट म्हणजे मी अशा कोणाचं ते बोलणं ऐकून घेत नाही. आम्हाला कोण काय 5-50 देत नाही खायला की त्यांचं ऐकायला, पण प्रत्येकाच्या घरी आई बहीण आहेत म्हटल्यावरती कमेंट्स कशा केल्या पाहिजेत तुम्हीच सांगा. हां, कशा केल्या पाहिजे? एक तर आला भडकाव, कुठल्या कलरची चड्डी घातली आहे. हां, अरे तुझ्या घरी जाऊन बघ की तुझ्या आई बहिणीने कुठल्या कलरची चड्डी घातली. अरे हेच धंदे करता का तुम्ही लोक? हेच धंदे करता का? अरे जन्माला आला, काहीतरी चांगलं करा. काहीतरी चांगलं करा ना, का वाईटच फक्त करणार तुम्ही? एखाद्या लेडीजला वाईटच बोलायचा ही घेतला का, ठेका घेतला आहे का? आणि लांबूनच बोलताय, भुंकताय. तुमच्यामध्ये जवळ येऊन बोलण्याची एवढी हिंमत पण नाही आहे की जवळ येऊन बोलायचं. हां, आणि त्याला काय बोलायला गेली की दुसराच येतोय अजून भाडकाव. नीट कमेंट्स बघत नाही, काय नाही. त्या नालायकाची कमेंटचा स्क्रीनशॉट मारला आहे मी, बरं का. तर तुम्ही बघू शकता, मी थंबनेलला लावलं आहे तिथे वरती, त्याचं ID विडी सगळं बघू शकता. हा जर माणूस कुठं दिसला तर ह्याला भर चौकात घ्या. ह्या रांडच्याला, ह्या रांडच्याने एवढा वाईट कमेंट्स केला. मी त्यातल्या एका ह्याची कमेंट्सचे स्क्रीनशॉट मारून घेतलं आहे, बरं का. दुसरे भाडकाव दोघे जण आहेत, त्यांच्या पण कमेंट्सचं स्क्रीनशॉट मारणार, ते उद्या मी व्हिडिओ टाकते त्याचा. ह्या भाडकावने ही अशी कमेंट्स केल्या. ह्याच्या घरी काय आई बहीण नाहीत का भाडकावच्या? हां, कुठल्या जातीचे कुठल्या मातीचे आहेत काय माहिती, नालायक झालेले. विचार करून बोलायचा मला. हां, स्वतःच्या आई बहिणीची इज्जत केली असेल तर अशा घाण कमेंट्स, एवढ्या घाण कमेंट्स केल्या नसतात. आणि माझे कट्टर शिवसैनिक आणि कट्टर भीमसैनिक, जर खरीच तुम्ही तुमच्या बहिणीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. मी एक कट्टर शिवकन्या, एक कट्टर शिवकन्या, एक कट्टर भीमकन्या आहे. आणि ही भाडकाव लोक असे येऊन कमेंट्स करतात. आणि मला म्हणायचं आहे, मला सांगायचं आहे माझ्या शिवभक्तांना आणि भीम सैनिकांना की हा भाडकाव कुठं दिसला तर या भाडकावाला सोडू नका अजिबात. की प्रत्येकाच्या घरी आई बहीण आहे, काय कमेंट्स कराव्या काय नाही. एक जण आला भाडकाव, तो काय म्हणतो, हिची लाईव्हच बंद करून टाका. का रे, तुझ्या बापाचा घेऊन येते का? तुझ्या बापाचं घेऊन येते का लाईव्ह बंद करायला? का तुझा बाप देतो तुझ्या आईला कुठं झोपायला लावून? हां, किती जणांखाली झोपून येते तुझ्या आई, आणि माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स भरते, माझं घर चालवते. हां, दुसरा फडकावाला की हिला काय कामधंदे नाहीत, हिच्यासारख्या बाया अशाच बोंबलत फिरतात. अरे तुझ्यासारखा थर्ड क्लास किती बोंबलत फिरत असेल की स्वतःच्या बायका पोरांना लक्ष देत नाही, दारूच्या बाटल्या घेऊन असं बसायचं बाहेर जाऊन. हां, आणि स्वतःच्या बायका पोरांकडे लक्ष द्यायचं नाही. हा तू नीच आहेस. हां, अरे स्वतःच्या बायका पोरांकडे लक्ष द्या, स्वतःच्या आई बापाकडे लक्ष द्या. दारू तर सगळेच पितात, पण तुझ्यासारखा असला भाडकाव नाही, बरं का. समजलं ना? स्वतःच्या घरातल्या आई बहिणीची तुम्ही इज्जत करू शकत नाही, तर बाहेरच्यांची काय करणार आहे? हां, म्हणजे तुम्हाला पियाल्यावरती तुला काय पण सुचतं का भाडकाव झाल्या? हां, बेवडा कुठला मेला. ह्या रांडच्यांची असली कमेंट्स आहे बघा. हां, आणि मला धमक्या देत आहेत. मला ही शिवकन्या आणि ही भीमकन्या कधीच कोणापुढे झुकणार नाही. चुकत नाही तर झुकत नाही आम्ही. माझे बापच कसे आहेत, कट्टर. तर ते मी भाडकावचं, मी त्या भाडकावला काय जास्त काही शिव्या देत नाही. त्या भाडकावचं बघा, त्याला मी म्हटलं, जी स्क्रीनशॉट मारून घेतलं
आणि मी म्हटलं जेव्हा तुझा व्हिडिओ व्हायरल करते तेव्हा त्याने कमेंट्स टाकायचं म्हणजे बंद केला नाही बरं का. आणि मी कालपासून पूर्ण थकून गेले बघा. मी कालचाच व्हिडिओ सोडला आहे, तर मी सांगितलं मी नंदेकडे चालले. काल दुपारी गेले, सगळी घरची कामं सगळी आवरून रात्री 9:30-10 वाजले हळदी कुंकवाला. 11:30 वाजेपर्यंत 10-10:30 जेवलो आणि मग जरा राऊंड मारायला बाहेर गेलो होतो. 12-12:30 पावणे 1 वाजता असं झोपायपर्यंत. सकाळी लवकर उठले कारण की मला यायचं होतं परत. मुलाची शाळा होती, शनिवार 10ची शाळा होती. तशीच पळपळ झाली, मुलाला शाळेत सोडून आले आणि मग घरची कामं आवरली. आणि कामं नाहीत तर माझ्या घरची कामं तुझ्या आई बहिणीला पाठव करायला. तुझ्या आई बहिणीचं उत्तानी पडते इथं. तुझी आई बहिणी बायको पोरं तुझे उत्तानी पडतात माझ्या घरात कामधंदे करायला, भाडकावस आल्या. आणि तुझ्या आईने का तुझ्या बहिणीने का तुझ्या बायकोने कोणत्या कलरची चड्डी घातली ना, तर तुला दाखवतेच मी. हरामखोर साले. बघा ह्या लोकांच्या अशा कमेंट्स आहेत. काय करायचं आहे ना, एका समोर लेडीज बसले, एक तर बिचारी ती वैतागलेली असते. हां, घरचा टेन्शन, बाहेरचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, सगळं संसार म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आता तुम्हाला माहिती आहे. जे संसार करतात त्यांना माहिती आहे सगळ्यांना, कोणाकोणाला काही करायचं. आणि चला बरं 5 मिनटं लाईव्ह घ्यावी. 4 शब्द बोलण्यासाठी घेतो चांगले शब्द, तरीही लोक अशी येऊन कमेंट्स करतात ना, तर चांगलं बोलता येत नाही तर कशाला बोलता. भाडकाव तुम्हाला नाही बघायचं ना माझे चॅनल किंवा माझा व्हिडिओ, तर जा ना. मी पुढे गेलेली तुम्हाला बघवत नाही आहे का? तुमची लायकी नाही आमची बरोबरी करण्याची म्हणून तुम्ही दुसऱ्याचे पाय मागे खेचता का? पण ही मयुरी कधीच मागे घटणार नाही, लक्षात ठेवा. कारण की आतापर्यंत संघर्ष करत आली, संघर्ष करत जाणार आहे. जेव्हा तुमची लायकी नसते आमची बरोबरी करण्याची, तेव्हा तुम्ही असल्या कमेंट्स करत असता. तरी माझे सगळे भाऊ आहेत छान सपोर्ट करणारे, ते मला म्हणतात ताई तू लक्ष घालू नको असल्या लोकांकडं. हां, आणि एक भाडकाव काय मला म्हणतो आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणते आणि तुला लाज वाटते का? का माझ्या बापाचं नाव घ्यायला कुणाची लाज आहे का? हां, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र असं बोलण्याची कुणाची लाज आहे का? अरे मी अभिमानाने माझ्या बापाचं नाव घेते, कारण की मी कट्टर शिवकन्या कट्टर भीमकन्या आहेच, त्यामुळे नाव घेणारच माझ्या बापाचं. कोण अडवणार आहे मला? कोण अडवणार? हां, आणि चांगलं घेते, वाईट नाही बोलत माझ्या बापाला. माझ्या बापांना आणि 2 महापुरुषांना जर कोण बोललं तर मी घेणारच नाही. तुम्हीच बोलता आणि तुम्हीच येऊन मला सांगता का? हां, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. लायकी पण नाही तुमची, 2 महापुरुषांची नावं घेण्याची लायकी नाही कुत्र्यानं तुमची, समजलं ना? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. त्या नालायकाची ID जास्तीत जास्तमध्ये व्हायरल झाली पाहिजे. तर त्याचा फोटो पण आहे DPला, तो कुठं दिसेल ना त्याला भर चौकात या सगळ्यांनी, माझ्या शिवभक्तांनी आणि माझ्या शिवभक्तांनी, माझ्या भीमसैनिकांनी, माझ्या शिवसैनिकांनी. हा तुमच्या बहिणीचा कडकडूनच विनंती आहे बघा तुम्हाला.